बारामती राहुरी पोटनिवडणुकीमध्ये चमत्कार, थक्क करणारा एक्झिट पोल समोर. 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. आता या सर्वच राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. या राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमासोबतच बारामती आणि राहुरी या महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात मतं पडणार आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना 92 ते 97% मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यांना 1 ते 2 लाख मतं मिळू शकतात. तर दुसरीकडे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांना देखील 95,000 ते 1 लाख मतं मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवार यांना भरभरून मतदान केल्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांना तब्बल 97% मतं मिळणार असतील तर हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका एक्झिट पोलनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 1.25 ते 1.5 लाख मतदान पडण्याची शक्यता आहे. एकूणच झालेल्या मतदानाचा विचार केल्यास कर्डिले यांना 76% मतदान झाल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25,000 ते 30,000 मतदान होण्याची शक्यता आहे. त्यांना 12-14% मतं पडू शकतात असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला आहे. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.